साधी सोपी रेसिपी सिरीजमधली 28वी रेसिपी आज शेअर करते आहे। फोडणीचं वरण प्रकार 2। त्यासाठी मी 1 वाटी तुरीची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये शिजण्यापुरतं पाणी घातलं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घातल्या आहेत, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घातला आहे आणि कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून मस्त अशी ही डाळ मी शिजवून घेतली आहे। शिजल्यानंतर ही छान अशी घोटून घेतली आहे। आता फोडणीसाठी कढईमध्ये घेतलं आहे तेल, त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग आणि 3 ते 4 लसणीच्या पाकळ्या ठेचून घातल्या आहेत आणि याची खमंग अशी फोडणी तयार करून घेतली आहे। यात मी 7 ते 8 कढीपत्त्याची पानं देखील घातली आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घातल्या आहेत आणि त्या या फोडणीमध्ये खमंग परतून घेतल्या आहेत। त्यानंतर जी घोटलेली डाळ होती ती यावर मी घातली आहे। मुगाची डाळ असल्यामुळे ही डाळ थोडीशी घट्ट होते, त्यामुळे त्याच्यामध्ये जेवढं वरणाची कन्सिस्टन्सी हवी असेल तेवढं पाणी घालायचं आहे। आता इथे पाणी घातल्यानंतर मी चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि छान असं हे एकजीव करून घेतलं आहे। इथे मी 2 ते 3 चमचे किसलेलं ओलं खोबरं यामध्ये घालते आहे आणि छान असं मी आता उकळी काढण्यासाठी 10 मिनिटासाठी ठेवून देणार आहे। तुम्ही बघू शकता ही डाळ मी आता एकजीव करून घेते आहे। इथे मला ओलं खोबरं थोडंसं कमी वाटलं आणि त्यासाठी मी अजून 1 चमचाभर ओलं खोबरं यामध्ये घातलं आहे। याची चव या वरणात खूप छान लागते। आता बारीक चिरून कोथिंबीर घातली आहे। आता ही फक्त 5 मिनिटासाठी उकळण्यासाठी ठेवून द्यायची आहे। मस्त असं वरण खाण्यासाठी तयार आहे। साधी सोपी रेसिपी आहे, पण मुगाच्या डाळीमुळे या वरणाची चव अगदी अप्रतिम लागते। त्यामुळे नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली कमेंटमध्ये कळवा। आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।